व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. काय केलेलं आहे, अखंड संबंध भारताची या ठिकाणी तीर्थयात्रा केली. पण तीर्थयात्रा करत असताना या ठिकाणी काय केलं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपला अट्टहास या ठिकाणी भगवंताचा गुणगान गात 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 संबंध भारताची तीर्थयात्रा त्याने पूर्णत्वाला नेली. म्हणून या ठिकाणी कोणताही भगवंताचा नाम असू द्या, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्यावरती काय करत असतो, कृपा करत असतो. आणि एवढे आपण भाग्यवान आहोत या ठिकाणी. ऐका, आपण ज्ञानोबरांच्या कुळामध्ये जन्माला आलो. ही भूमीत कशी या ठिकाणी ही भूमी कशी. तर महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं बरं का. माझ्या मनात सुद्धा तेच होतं, जेथे वैष्णवांचा वास या ठिकाणी त्या साधू संतांचा वास या भूमीमध्ये या ठिकाणी काय झालेला आहे. ते साधू संत याच भूमीमध्ये जन्माला आले, ते ज्ञानोबा याच भूमीमध्ये जन्माला आले, ते तुकोबा याच भूमीमध्ये जन्माला आले, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज याच भूमीमध्ये जन्माला आले. आणि त्यांच्या नंतर आपला जन्म झाला. आपण एवढे भाग्यवान आहोत. त्यांच्या अगोदर जर आपला जन्म झाला असता तर आपल्याला काय माती कळाली नसते. खरंच एवढे भाग्यवान आहोत की त्या साधू संतांच्या नंतर या ठिकाणी आपल्याला महाराज हा मनुष्य देह मिळाला. आणि विशेष करून आपल्याला हा देह, आपल्याला मनुष्य देह या ठिकाणी मिळाला. दुसरा देह जरी मिळाला असता काही आपल्याला या ठिकाणी काही कळालं नसतं. पण खरंच या ठिकाणी आपल्याला भगवान परमात्म्याने या ठिकाणी मनुष्य देह या ठिकाणी दिला. कारण हा देह 3 कारणामुळे या ठिकाणी मिळत असतो. मनुष्य देह या ठिकाणी मिळाला, पण कशामुळे मिळाला, त्याच्या मागचं काहीतरी कारण तर असं ना. आज्ञा असल्याशिवाय धोर निघत नाही. 3 कारणामुळे आपल्याला हा मनुष्य या ठिकाणी महाराज मिळत असतो. एक पाप, कर्म आणि वासना, या 3 कारणामुळे आपल्याला हा मनुष्य देह मिळत असतो. म्हणून कसलेही पाप असू द्या, त्या पापाची विल्हेवाट लावण्यासाठी भगवंताचं नाम आहे. आणि कसलेही आपल्या जीवनामध्ये कर्म असू द्या, कसलंही कर्म करा, पण ते कर्म या ठिकाणी या साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर ते कर्म आपल्यालाच फेडावं लागतंय. आज केलेलं कर्म आपल्याला आज जरी फेडता नाही आलं तर उद्याच्याला आपल्याला फेडावं लागतं. ऐका, पंढरपूरच्या वारीमध्ये जून महिन्यामध्ये या ठिकाणी 10 लाख वारकरी, आणि एके ठिकाणी असंच एकादशीचा दिवस आला. आणि त्या दिवशी काय झालं, काही वारकरी एक आंबरेची बाग त्या ठिकाणी दिसली त्यांना. आणि आंबरेची बाग दिसल्याच्या नंतर काहींची चर्चा चालली, चला आंबरेची बाग दिसायला लागली, शेवटचा लॉट आहे आता मला हे जून मधला. पाडाचे आंबे दिसायला लागलेत, मस्त झणझणीत पिवळे. या ठिकाणी काहींना वाटलं चला बागेमध्ये शिरू. बागेमध्ये 1-2 शिरले. आणि शिरल्याच्या नंतर काय झालं ऐका, आंबा पाहण्याचं काम डोळ्यानं केलं. आंबा पाहण्याचं काम कोणी केलं आपल्याकडे, कोण करतंय, डोळे करतात बरं का. आंबा पाहण्याचं काम या ठिकाणी डोळ्याने केलं, मनानं इशारा केला की मला तिथपर्यंत पोहोचवा. कॅमेरेवाले साहेबापर्यंत नाही बरं का, आंब्याच्या झाडापर्यंत. तिथपर्यंत मनानं पायाला पोहोचवलं, पाय तिथपर्यंत गेले. आणि पुन्हा मनानं इशारा केला, हाताला इशारा केला की जेवढे पाडाचे आंबे आहेत ना ते सगळे तोडून घ्यायचे. तोडून घेतल्याच्या नंतर सगळे तोडून घेतले. दोघांनी चौघांनी सगळे मस्तपैकी आंबे या ठिकाणी तोडले. आणि त्या ठिकाणी तोडल्याच्या नंतर काय झालं, रान मालक आला, शेताचा मालक आला. आणि शेताचा मालक आल्याच्या नंतर याने खायला सुरुवात केली. मग या ठिकाणी खायला सुरुवात केल्याच्या नंतर आंबा या ठिकाणी खायला सुरुवात केली. आणि खात असताना या ठिकाणी खात असताना चव कशाला आली बोला. चव आली जिभेला. मग भरलं
मग भरलं या ठिकाणी, मग पोट भरलं आणि पोट भरल्याच्या नंतर रान मालक आला, शेतातला मालक आला आणि शेतातला मालक आल्याच्या नंतर त्यानं यांना सुट्टी दिली नाही, यांना माफ केलं नाही. त्यानं काय केलं, ज्यानं आंबे तोडले, लक्षपूर्वक ऐका, ज्यानं आंबे तोडले त्याच्या पाठीमध्ये महाराज असा दणका दिला बरं का. कसा असा दणका दिला. मार कोणी खाल्ला बोला. हा हा पाठीनं मार खाल्ला, पण अश्रू कुठून आले? आंबा पाण्याचं काम कोणी केलं? यालाच म्हणायचं कर्म केले कर्म झाले त्याची या ठिकाणी साधू संत सांगतात की ज्यानं कर्म केलंय ते त्यालाच फेडावं लागतं. एका व्यक्तीनं कंपनी टाकली, एका बॉसनं या ठिकाणी एका मॅनेजरनं कंपनी टाकली आणि कंपनी टाकल्याच्या नंतर ते मॅनेजर कंपनीचा मालक या ठिकाणी पुन्हा त्याने एक त्याच्या हाताखाली एक ठेवला, बॉस ठेवला आणि त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर कामाला ठेवला, बाकीचे कामं त्याच्याकडे दिले, मॅनेजरनं बॉसकडे बाकीचे कामं दिले. पण एक दिवस असं झालं की त्या मॅनेजरला कोणत्याही कारणास्तव त्याला राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, त्या बॉसच्या थोबाडीत मारली. असं बरं का, थोबाडीत मारली. आता त्या ठिकाणी त्या बॉसला सुद्धा राग आला. आता राग आल्याच्या नंतर तो कोणावरती काढणार? हा तुम्हाला राग आला तुम्ही कोणावर काढतात? हा पुढचे माग बघूच नका. हा हा बोला बोला बोला. हा लवकर लवकर. संन्यासी नाही सगळे संसारिक आहेत, मी संन्यासी याच्यामध्ये. ऐका, घरी आला बॉस, घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर आपली आहे ना घरी, हा आता बायको बाबा बोलले बरं का आपले हे सोबदार बाबा आबोज महाराज, त्याने खरंच मनातून सांगितलं बरं का. घरी आल्याच्या नंतर राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्याने आपल्या बायकोच्या असं आम्हाला महाराज अनुभव आले अंगा, आम्हाला काय मागणं पुढं फुफुडा उडा. खरंच या ठिकाणी महाराज घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या बायकोला धडाका वाढला आणि धडाका वाढल्याच्या नंतर बायकोला सुद्धा राग आला बरं का. बायको कोणाला म्हटलं जातं, पत्नी कोणाला म्हटलं जातं? ऐका, जी स्त्री आपले पती जेवल्याच्या नंतर जेवते त्याला पत्नीच म्हटलं जातं बरं का. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. आणि जी बाई आपले पती जेवायच्या अगोदर जेवते, कधी कधी जेवलंच पाहिजे, काय कुरड्या पापड्या असले की काय तर कुडू भजे असले की थोडंसं जेवलं पाहिजे टेस्ट, पण हिला पत्नी म्हटलं जात नाही तर याला बायको म्हटलं जातं. खरंच मी विशेष सांगत होतो, त्याला राग आला, त्याने बायकोला धडका वाढला आणि बायकोला धडका वाढल्याच्या नंतर तिला सुद्धा राग आला. तिने का आता मालकाला मारायचं का? हा मागच्या तुम्हाला हाणल्याच्या नंतर तुम्ही यांना परत हाणतान का? तुम्ही माग बघू नका बरं का. नाही तसं नाही बरं का. आपल्या आदर्श महिला बरं का, आपल्या खरंच गावच्या. या ठिकाणी महाराज त्यांना राग आला, त्या माता माऊलीला महाराज राग आला. त्याने आपल्या मालकाकडे पाहिलं नाही, आपलं मोठं पोरग त्या ठिकाणी खेळत होतं, मोठ्या पोराला धडका मारला आपला, असं बारीक धडका मारला. तसं तुमच्या लक्षात आलं मोठ्याला धडका मारला. पण आता मोठ्याला धडका मारल्याच्या नंतर आता मोठ्या भाऊ काय आईला मारीन का वापस? नाही, त्याचा छोटा भाऊ तिथे खेळत होता. त्या छोट्या भावाला त्यानं काय केलं, असा धडका मारला त्याने, छोट्या भावाला धडका मारला. छोट्याला बी राग आला, त्याने बी भाईची माग सारली, पण पुन्हा मर्यादा राखली की खरंच आपला मोठा भाऊ आहे बरं का. पुन्हा त्यांनी परत गुंडी लावल्याच्या नंतर पुन्हा म्हटलं की आपण माघार घेऊ. त्या ठिकाणी कुत्रं खेळत होतं बाहेर अंगणामध्ये, दगड घेतला आणि दगड घेतल्याच्या नंतर दगड घेतला आणि त्या कुत्र्याला या ठिकाणी मारला. असं बरं का. पक्व जेवायला बायको देणं सुद्धा आता विचार करून द्या बरं का. त्यांना म्हणलो नाही मी, त्यांचं झालेलं आहे, तिकडे बघूच नका, ते माझ्याकडे बघा सगळे. ऐका, या ठिकाणी मारत त्या छोट्या मुलानं कुत्र्याला दगड मारला आणि कुत्र्याला दगड मारल्याच्या नंतर ते कुत्र पाळलं आणि त्या मॅनेजरला जाऊन चावलं. याला म्हणायचं कर्म विढाल विढाल. हो,
ठिकाणी महाराज 3 कारणामुळे आपल्याला मनुष्याची जन्म मिळत असतो. पाप, कर्म आणि वासना. कसलेही महाराज या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये पाप असू द्या, कसलेही महाराज या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कर्म असू द्या, कसलेही काही असू द्या, त्या भगवंताचं जर नाम घेतलं ना तर सगळ्या पापाची या ठिकाणी काय होत असते, होळी होत असते. म्हणून बरं का महाराज, अतिशय या ठिकाणी साधू संत सांगतात, अनेक साधू संत आपल्याला या ठिकाणी सांगतात की त्या भगवंताच्या नामानं काय होतं, सगळ्या पापाची होळी होते. मग या ठिकाणी तुकोबारांना अनेक साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही काय याच जन्मामध्ये ही भगवंताचं भजन करता का हो? तुकोबारा म्हटले नाही 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 नाही, या जन्मामध्ये नाही, तर माझ्या मागच्या 8 पिढ्यापासून माझ्या घरामध्ये, माझ्या या जीवनामध्ये मागचा परमात्मा माझ्या विश्वंभर बाबापासून आमची ही परंपरा आहे. गेल्या 8 पिढ्यापासून आम्ही या भगवंताचं या ठिकाणी नामस्मरण करतो. या ठिकाणी आळंदीचे आपल्या देहूचे तुकोबारा पंढरपूरला जायचे, भगवंताच्या या दर्शनाला प्रत्येक एकादशीला जायचे. त्याच्या 8 पिढ्याची परंपरा होती. आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा एके दिवशी तुकोबारांना म्हटले, महाराज तुमचं कर्ज माझ्यावरती झालं. कशाचं कर्ज? 8 पिढ्या तुम्ही या ठिकाणी भगवंताचं गुणगान गायलं, ते कर्ज माझ्यावरती झालं. पण ते कर्ज फेडण्यासाठी मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. आता तुम्ही या ठिकाणी काहीतरी मागा. तुकोबारा म्हणले, देवा अरे आमची मागण्यासारखी आम्ही अशी नाहीतच, कारण आमची वाडवडिलांची परंपरा आहे. कधीच आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच काही मागितलेलं नाही. काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आम्ही माझ्या मागच्या वडिलांची या ठिकाणी परंपरा जाणतो, मागची रीत या ठिकाणी आम्ही जाणतो. आम्ही काहीच मागत नाहीत. आम्हाला तुला द्यायचंच असेल तर एकच दे. काय दे? फक्त तुझा आणि माझा या ठिकाणी विसर होऊ देऊ नको. मला एवढंच माझ्या जीवनामध्ये दे. तुझी फक्त संगती माझ्या जीवनामध्ये दे, कारण संगतीने मनुष्य घडतो आणि संगतीने मनुष्य बिघडतो असं मी सांगत नाही, शास्त्र सांगतं. संगी ही उद्धार संघाचा मही